गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 347वा दिवस आहे. तर चला, आज काल आपण बाहेर गेलो. आज आपण आपल्या ग्राउंडकडे जाणार आहे, कारण की आज सोमवार आहे. तर चला. अंधार आहे बघा. तर आज कंपनीवाले पण लोक दिसत नाही आहे. येईन काय गेले. आज उशीर झाला वाटतं, लवकर झाले ते. अंधार बघा. आज ओपन आहे का बघू गेट. लावलेलं आहे, गेलं नाही अजून ते चाचा. तर आपण गेटच्या वरतून उडी मारणं लागणार. गेटच्या पलीकडून जागा आहे. चला चला, ग्राउंडकडे आलो होतो आपण. पलीकडे बघा, पूर्ण भगव उभं राहिलं, सूर्य उगू राहिला. पण कालच्या पेक्षा आज थंडी थोडीशी कमी. वारं आहे आज म्हणून. वारं नव्हतं, आज वारं आहे. तर काल आपण गेलतो बाहेर युनिव्हर्सिटीमध्ये आपण काय केलं, फील्ड ट्रेनिंग केली. फील्ड ट्रेनिंग कशी केली, काय केली, त्याचे बेनिफिट काय होते, कसं करायचं, ते सगळं सांगितलं काल. सॉंग म्हणजे 45 मिनिट कंटिन्यू. कारण की संडेच्या दिवशी आपण जेव्हा ग्राउंड नव्हतं तेव्हा इन आउट वर्कआउट करत होतो आपण. पहिले 2 महिने रनिंग केलीच नाही आपण, फक्त जॉगिंग नॉर्मल 2-3 राऊंड मारायचं फक्त बस. आता थोडंसं बॉडी खुलली, कारण किती दुसरा वर्कआउट करा, काय करा, जोपर्यंत रनिंग करत नाही तोपर्यंत हेच वाटत नाही असं रनिंग केली म्हणून, वर्कआउट केला म्हणून, रनिंग केली म्हणून. तर चला वॉर्मअप करू आता, आणि मग आजचा वर्कआउट काय ते बघू. कारण बाहेर गेला येणार आहे म्हणे, तर काम आहे त्याला. तर आज खरं थंडी नाही, वारा आहे फक्त. तर अजून कोण नाही आलं, कारण गेटला कुलूप लावलेलं आहे. नाही तर पहिले कोण ना कोण येतच होतं. ते क्रिकेट खेळणारे पोरं येत होते. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे, तुम्हाला पहिले सांगितलं, सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे टॅलेंट नाही, सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी. डेली येणं, एकच काम डेली करणं, आणि त्याच एफर्टने करणं, ह्याला म्हणते कन्सिस्टन्सी. तर चला, तर करणला पण टाईम आहे, करणला एक कॉल करून बघू आपण. आला तर ठीक आहे, ना तर आपला वर्कआउट आज चालू करून टाकू, कारण की 45 मिनिट जॉगिंग आहे आपली. तर चला वॉर्मअप झाला कम्प्लीट. 50% बॉडी गरम, आणि आपण नंतर 50% काय जॉगिंगनी करत राहतो, पण आज पूर्ण जॉगिंग आहे आपली. तर पहिली गोष्ट तुम्हाला रोड दाखवतो बघा आपला, म्हणजे ग्राउंड आपलं कसं आहे. कारण की इथून पाहतो बघा आपण,
इकडून असं इथून 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 मग तसं तिकडून असं राऊंड आहे. पण तीच मेन एक गोष्ट आहे. लय जण म्हणते आपल्याला 2 महिने ग्राउंड नव्हतं बरं आपल्याला, आपण त्याच्यामुळे आपण रोड रनिंग नाही केली, टाळी रोड रनिंग. त्याच्यामुळे काहून हिल पेन नाही तर नी पेन नाही तर शिन पेन काही नाही काय होतच आपल्याला रोड रनिंगने. आपल्यालाच नाही सगळ्याला होतो कंटिन्यू पळल्या होत्या रोडवर. तर काय त्याच्यामुळे आपण ही जागा बघितली, त्याच्यामुळे आपण धरणावर जातो. धरणावर जर नाही जमलं तर आपण इथे एक बनवलेलं आहे, इथं आपण रेपिटेशन मारता येते गो राऊंड राऊंड. जोपर्यंत 2 महिने होते तोपर्यंत आपण नुसतं वर्कआउट केला, अप्पर बॉडी लोअर बॉडी सगळ्या याचा. तर जॉगिंग कमी केली ती. आता काय करायचं, तो वर्कआउट कमी करायचा, जॉगिंग जास्त करायची. आता ती जॉगिंग कव्हर करून घ्यायची. तर ही मेन गोष्ट आहे. तर कधी पण रनिंग असं नरम सरफेसवर करायचं आहे. बघा ही पण शेत आहे, प्लॉटिंग पडलेली आहे, त्याच्यावर पूर्ण एकदम नरम आहे एकदम. किती पाय टाकला ना काहीच होत नाही इथं. ते पहिले इकडून होतं पण इकडे यांनी ते लेवल केल्यामुळे थोडंसं खराब झालं, त्यामुळे आतूनच रस्ता झाला तयार. पण थोडंसं छोटं ग्राउंड झालं पहिल्यापेक्षा. तर चला आता काय करू, तो जॉगिंग करू आता. चला अजून एक गोष्ट आहे, कारण की एका हप्त्यातून एकदा तरी लॉंग केलं पाहिजेत. कारण की तुमचं स्ट्रेंथ वाढते, स्टॅमिना वाढतो तुमचं, म्हणजे पूर्ण बॉडीला ती टार्गेट सेट करायची सवय लागते, स्ट्रेंथ पॉवर वाढती. अजून तुमचं हँड पोझिशन करते, तुम्हाला लेग पोझिशन कशी टाकायचे काय नाही ह्याच्यामध्ये रिसर्च करायचं राहायचं, R&D करत राहायचं. कारण की असा पाय टाकल्याने काय होईल, असं ब्रिदिंग श्वास घेतल्याने काय होईल, असं याने पळल्याने काय होईल, किती पळल्याने कुठं स्पीड लावायची, कुठं स्पीड कमी करायची, ह्या गोष्टी सगळ्या लॉंगमध्ये कळत्या. आपण जेव्हा रनिंग करतो तेव्हा रनिंग लॉंग कशी करायची माहिती आहे का, कधी कधी राऊंडमध्ये करायची, कधी कधी स्ट्रेट करायची, कधी कधी खालीवर रस्ता असतो ना उबड खाबड त्याच्यावर करायची. त्याची पूर्ण म्हणजे बॉडी पूर्ण आपल्या रनिंगचं सिस्टम कळून जाते, आपल्याला स्वतःहून कळून जातं सगळं, कधी कसा पाय टाकायचा, कधी काय करायचं ते. ही गोष्ट लक्षात ठेवायचं. कधी पण लॉंग या 2-3 प्रकारे करत राहायचं, त्यामुळे आपल्याला रनिंग आपण स्वतःलाच कळतं आपण कसं बेस्ट बनवायची रनिंग कसं नाही.
तर आपण कंटिन्यू रनिंग केली, एकच स्पीड स्टार्टिंग ते एंडिंग पर्यंत सेम ठेवली. तर काय करायचं, कधी पण रनिंग झाली ना थांबायचं नाही डायरेक्ट. आपण काय वॉकिंग केली थोडीशी 100-1 मीटर वॉकिंग केली ना, बॉडी कूल डाऊन होऊन जाते, दम तर लागत नाही, पण आपले पाय असते ते गरम झालेले असते, जागेवर थांबले ना असं टाईट राहते. त्यामुळं हळूहळू करून थंड करायची बॉडी गरम असलेली. तर ही गोष्ट नक्की लक्ष ठेवा. रनिंगच्या टायमाला हळूहळू गरम करायची, रनिंग झाला हळूहळू थंड करायची. दोन्ही पण एकदम केलं ना तर प्रॉब्लेम येईल तुमच्या लेगला. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आज आपण केलं आहे लॉंग रनिंग आपण राऊंडमध्ये केली, कारण ते 45 मिनिट केली कंटिन्यू. तर याच्यामध्ये 3 प्रकार करता येत, तुम्हाला सांगितलेले ते मागं, तर 3 प्रकार करता येते. तर आपण आता पहिला प्रकार केला, आता पुढच्या हप्त्यात दुसरा प्रकार करू आपण. तर मग त्याच्यानंतर आपण रेग्युलरमधले सपाटे मारले, आपले सपाटे 5 सेट मारले 20-20चे. तर हे झालं आजचा वर्कआउट कंप्लीट. तर ते सोमवारी आपलं लॉंगच असतं. तर आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. कधी लक्षात ठेवा, ज्या दिवशी हिल ट्रेनिंग किंवा हार्ड वर्कआउट किंवा लॉंग रनिंग असली त्यावेळी एक्स्ट्रा स्ट्रेचिंग करायची लेगची, कारण की जी मसल टाईट झाली असती ना ती एकदम लूज करून घ्यायची. त्याच्यामुळे आपण रोल एक्सरसाइज आणला. रोल एक्सरसाइज काय करतो, 50% स्ट्रेचिंग तुमची गायब करून टाकतं डायरेक्ट. त्याच्यामुळं रोल कंटिन्यू मला कंपल्सरी मारा, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर चला आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. कारण तर आलं नाही आता, मला तर वाटत नाही येतो म्हणून. तर चला आवरून घेऊ आपण आता. फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. स्ट्रेचिंग पूर्ण पाय भुरके पडले थंडीनी पाय उलू लागले बरं थोडेसे. हे आपल्या इथं अंगठा उलला होता बघा, याने काय जरा इथं करेक्ट उलला ना, त्याचा पाय टाकला ना तर फाकू राहिलं, पाय टाकलं फाकू राहिलं, त्यामुळं दुखू राहिलं.
एक दिवस तर रनिंग करता नाही आले आपल्याला, तर व्हॅसलिन लावलं. व्हॅसलिनने कसं ओके झाले आता पाय, कारण उरलेलं ओके झालं नाही तर ते जसं पाय टाकला तसं वाढत चाललं होतं. तर हा रोल एक्सरसाइज बघा, आपण डेली करतो आणि तुम्ही पण डेली करा. हे काय होतं, जे आपल्या रनिंग करताना या नसा असते ना, ते एकदम फ्री होऊन जाते. ज्याने आपण दुसरं लेग स्ट्रेस करतो ना, सेम इफेक्ट हेनी होतो. लवकर म्हणजे रिलॅक्स होऊन जातो. बारीक बारीक नसा सुद्धा एकदम आपण असं दाबून करायचं, एकदम स्प्रेस करून केलं ना, पूर्ण नसा फ्री होऊन जाते. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.